कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासवर कारवाई करावी, रिपाईची मागणी। इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालक शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। तसे निवेदन प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संघटक राजूनाना गायकवाड, महिला आघाडीच्या रमादेवी धीवर, शहराध्यक्ष विजय पवार, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच श्रामपूर शहरात गेली अनेक वर्षांपासून इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत विविध विषय तसेच सीईटी, जेईई शिकवण्याचे खासगी क्लास धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करून त्या नोंदणीच्या आधारे बऱ्याच शिक्षकांनी आपले क्लास श्रामपूर तालुका व शहरामध्ये थाटले आहे। त्या आधारे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालू आहे। इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 3 विषय इंग्लिश, मॅथ, सायन्स या विषयाचे 16,000 रुपये घेतले जातात। तसेच 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 3 विषयाचे 30,000 रुपये घेतले जातात। 11वी 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एका विषयाचे 20,000 रुपये तर 4 विषय शिकवले जातात। बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स या 4 विषयाचे 80,000 रुपये घेतले जातात। एका तासाला 200 ते 250 विद्यार्थी एका क्लासमध्ये क्लासला येतात। 6 ते 11 वाजेपर्यंत 4 बॅच होतात, म्हणजे 800 ते 900 विद्यार्थी क्लासमध्ये रोज शिकतात। तसेच CGEE फी 2.5 लाख रुपये आहे। श्रामपूर शहरांमध्ये क्लासची संख्या जवळजवळ 25 ते 30 संख्या आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेणाऱ्या पैशाची बेरीज केली तर करोडो रुपयांच्या घरात जाते। म्हणून अशा मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयाची आर्थिक लूट केली जाते, हे लक्षात येईल। तसेच एवढी मोठी आर्थिक उलाढाल असताना सरकारला GST भरतात का याचा देखील सखोल तपास केला पाहिजे। तसे पाहायला गेले तर खासगी क्लास चालवायला सरकारी मान्यता नसताना तरी देखील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करून देखील शासन तसेच लोकप्रतिनिधी या खासगी क्लास चालकांना शब्द सुद्धा विचारत नाही। म्हणून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लास चालकांचे दप्तर तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन विद्यार्थ्यांना परवडेल अशी वाजवी फी घेऊन त्याचा फलक क्लास बाहेर मोठ्या अक्षरात लावण्यात यावे। तसेच मुलांना शिकवणारे शिक्षक प्रशिक्षित आहेत का त्याची देखील चौकशी झाली पाहिजे, अन्यथा रिपाईच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांनी दिला आहे। त्यावेळी मनोज काळे, कारभारी त्रिभुवन, संजय बोरगे, उज्ज्वला येवलेकर, बाबासाहेब पवार, विलास जाधव, संघराज त्रिभुवन आदी गेली अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये आणि श्रीरामपूर शहरामध्ये खाजगी क्लासवाल्यांनी थैमान घातले आहे। त्यांच्यावर शासनाचं नियंत्रण नाही। धर्मदाय आयुक्ताकडून रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांनी आपले खाजगी क्लास थाटलेले आहेत। त्याच्यामध्ये ते मनमानी पद्धतीनं विद्यार्थ्यांकडून फी घेऊन या ठिकाणी त्यांची आर्थिक लुबाडणूक करत आहेत। तर खऱ्या अर्थानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। गोरगरीब लोकांच्या मुलाबाळांना त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी गेले असता एका विषयासाठी 20,000 रुपये, 15,000 रुपये, 10,000 रुपये असे आकारले जातात। 5 विषयाचे 1 लाख रुपये घेतले जातात। अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे। एवढा मोठा अन्नगोदी कारभार असताना देखील त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही। म्हणून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाला पाहिजे।
आणि जे कोणी या ठिकाणी खाजगी क्लासवाले जास्त फी आकारित आहे त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. आमची या ठिकाणी आमची अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आणि जोपर्यंत या ठिकाणी खाजगी क्लासवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे. आमची या ठिकाणी मागणी आहे का त्यांनी त्या ठिकाणी अल्पदरात पैसे घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. आणि जे तुम्ही फी घेणार आहात ते फीचे जे बोर्ड आहे ते तुम्ही क्लासच्या समोर लावले पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. जर आम्हाला या ठिकाणी शासनाने त्यांच्यावरती निर्बंध आणला नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करील असं या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इशारा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर आणि जिल्ह्याचे सर्वच नेते मंडळी आमचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर मध्ये व अहमदनगर अहिल्यानगर मध्ये जे खाजगी क्लासेस चालतात या खाजगी क्लासेसवर कुठंतरी निर्बंध असावा. कारण या खाजगी क्लासेसचे सर्व शिक्षक हे खाजगीच असतात आणि काही शिक्षकांनी तर अक्षरशः राजीनामे दिलेले आहे. कारण खाजगी क्लासेसमध्ये अव्वाच्या सव्वा लाखो रुपयांची विद्यार्थ्यांकडनं पालकांकडनं जी लूट केली जाते आणि त्यांचे घरं भरल्या जातात तर याच्यावर कुठंतरी प्रतिबंध बसावा. म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आदरणीय प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. विशेष म्हणजे खाजगी क्लासेस हे 11वी 12वी सायन्स आणि 9वी पासून तर सायन्सच्या वर्गापर्यंत चालू आहे. तर अव्वाच्या सव्वा लाखो रुपयापर्यंत हे जे खाजगी क्लासेस जे शिक्षक लोक आहे हे विद्यार्थ्यांची आणि पालकांची लूट करतात. यांच्यावर कुठल्याही प्रकारचा धर्मदाय आयुक्तांचा व सरकारचा कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध राहिलेला नाहीये. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाहीये. मन मानेल अशी ते फी घेतात. त्यांची फीज ही ठराविक पद्धतीने ठरलेली पाहिजे. जर एका विषयाचे ते जर हजारो रुपये जर फी घेतात तर गरीब पालकांनी खाजगी क्लासेसवर आपल्या मुलांना कसं काय पाठवल्या जाईल. शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. ॲडमिशन मुलं घेतात आणि सर्रास खाजगी क्लासेसकडे त्यांचं वळण झालेलं आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की खाजगी क्लासेसच्या शिक्षकांना कुठंतरी निर्बंध बसावा. त्यांना कुठेतरी फी मध्ये एक ठराविक अमाऊंट सरकारने ठरवून द्यावी अशी या ठिकाणी आमची सर्वांच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे. आणि जर खाजगी क्लासेसवर जर प्रतिबंध बसला नाही तर खरोखर आता आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत खाजगी क्लासेसची फी कमी होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार असे आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर करतो. जय भीम जय संविधान.